कॉकरोच जनता पार्टीचं ट्विटर अकाउंट भारतात ब्लॉक. कायदेशीर प्रक्रियेसाठी भारतात अकाउंट ब्लॉक. पक्षाचे अध्यक्ष अभिजित दिपके यांची माहिती. सोशल मीडियावरती कॉकरोच जनता पार्टीचा धुमाकूळ. केवळ 4 ते 5 दिवसात इंस्टाग्रामवरती ओलांडला 1 कोटी फॉलोअर्सचा टप्पा. लोकप्रियतेच्या बाबतीत सत्ताधारी पक्ष भाजपलाही टाकलं मागे. दोन 2008च्या रेल्वेवरती आंदोलन प्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता. पुराव्याअभावी राज ठाकरेंसह सर्व मनसैनिक निर्दोष. सरकारी पक्षाला आदेश सिद्ध न करता आल्यानं सर्वांची मुक्तता. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला समोर. भाजपला 12, शिवसेनेला 3 तर राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता. लवकरच अंतिम निर्णय होणार. विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेची आक्रमक रणनीती. 17 मतदारसंघांपैकी 7 मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार. विजयाचं गणित जुळवणारा उमेदवार शिवसेना निवडणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली मंत्री बावनकुळे यांची भेट. विधान परिषदेत राष्ट्रवादी भाजप काही ठिकाणी एकत्र लढण्याची शक्यता. शिवसेनेनं अतिरिक्त जागा मागितल्यास एकत्र येत निवडणूक लढवणार असल्याची माहिती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यात. वारकरी संप्रदायात घुसखोरी केल्याच्या वक्तव्याचा आरोप. सरकारचं शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगेंची घेणार भेट. जरांगेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर शिष्टमंडळ उद्या अंतरवालीला जाणार. मराठा आरक्षणासाठी 30 मे पासून जरांगेंचा आमरण उपोषणाचा इशारा. वांद्रे दगडफेक प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल. 100 ते 150 आंदोलकांवर पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद. दगडफेक प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक. वांद्र्यातील गरीबनगर परिसरात सलग 3ऱ्या दिवशी अतिक्रमण विरोधात कारवाई. काल झालेल्या दगडफेकीनंतर पोलीस बंदोबस्तातही वाढ. नीट प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारेला पुण्यात आणलं. सीबीआयकडून दोघींचीही समोरासमोर बसवून चौकशी. मनीषा वाघमारेच्या ब्युटी पार्लरमध्ये पेपरफुटीचा कट शिजला. नीट पेपरफुटीतील आरोपींच्या आर्थिक कोंडी होणार. सीबीआय ईडीकडून संपत्तीची चौकशी सुरू. आरोपींच्या मालमत्तेची माहिती नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून मागवली. नीट पेपरफुटी प्रकरणी जयपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन. भाजप मुख्यालयाकडे जाताना पोलिसांनी अडवलं. आंदोलकांना पांगवण्यासाठी केला पाण्याचा मारा.